नमस्कार सर्वांना. सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे कुरकुरीत अशी शेव. ही शेव लहान मुलांसाठी बनवत आहोत. हे पहा, त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि हे 1 किलो बेसन, साधारण 1 किलोचं प्रमाण आहे. तर ही बेसन मी चाळून घेत आहे. हे घरचं बेसन पीठ आहे, हे रेडीमेड पीठ नाही. हे पहा, हे 1 किलो बेसन मी चाळून घेणार आहे. त्याच्यामध्ये पावशेर तांदळाचं पीठ घालणार आहे. त्या तांदळाच्या पिठामुळे आपली शेव कुरकुरीत होणार आहे आणि शेवटपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे. त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, पाऊण चमचा हळद, ओवा घातलेला आहे 1 चमचा, थोडासा हिंग आणि हे कोरडे जिन्नस मी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतले आणि वरून कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन टाकलेलं आहे. आणि हे बघा, हे व्यवस्थित मी तेल मिक्स करून घेत आहे. हे पाहू शकता, हे तेलामध्ये, हे पिठामध्ये हे तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण वरून थोडं थोडं थंड पाणीच घालून हे पीठ मळून घेणार आहोत. ह्याच्यासाठी गरम पाणी घ्यायचं नाही. हे पाहू शकता मी कशी पीठ मळते. थोडं थोडंसंच पाणी घ्यायचं, एकदम पाणी टाकायचं नाही. आणि पीठ अशा पद्धतीनेच मळायचं आहे, जास्त घट्ट मळायचं नाही. घट्ट पीठ मळलं तर शेव कडकडीतला होते. हे पहा, पलीकडे मी गॅसवर थोडीशी शेव टाकून घेतलेली आहे चेक करण्यासाठी तेल गरम झालेलं आहे की नाही. हे पहा, आता ती शेव मी काढून हे शेव मी टाकलेली आहे. हे पहा कशी मस्त शेव टाकलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ही शेव बनवा. हे बघा, आपली शेव एक साईडनी तळून झालेली आहे. आता ही दुसऱ्या बाजूनी भाजत आहे. आमची शेव कशी वाटली आमचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पहा, आपली शेव तयार आहे. ही शेव लो फ्लेमवरच भाजायची आहे, गॅस फास्ट करायचा नाही. हे पहा किती सुंदर शेव झालेली आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. ही बघा, झालेली आहे आपली शेव मस्त एकदम कुरकुरीत. आता हिला काढून घेऊ. याचं तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं. हे मी 2 चमच्यांनी पकडून, हे पहा, शेव आपली तयार आहे. कशी वाटते नक्की कमेंट करा. धन्यवाद.